नमस्कार मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्रातल्या राज्यासाठी. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय मित्रांनो. संपूर्ण महाराष्ट्रातल्या राज्यासाठी, महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी, महाराष्ट्रातल्या युवा पिढींसाठी, महाराष्ट्रात माझे संपूर्ण महाराष्ट्रात जेवढी लोक माझ्या भाषांमध्ये बघितलं, तुम्ही मला ब्लॉगमध्ये बघितलं, संपूर्ण महाराष्ट्र एक सरपंच, एक सामान्य माणूस, सामान्य कार्यकर्ता, एक सरपंच, आपला त्या सरपंचवर जीवघात हल्ला, त्याला ठारचं मारून टाकलं, त्याला खलास केलं, मृत्यूत केलं, मारून टाकला सरपंचला. हे महाराष्ट्रात खुलेआम चालले, मर्डर व्हायला लागले. ती होईल मनोज जरांगे भाऊ पाटील, मराठा आरक्षणचं योद्धा, त्यांनी आंदोलन केलं, रस्ता बंद आंदोलन केलं. ह्यांना न्याय मिळायला पाहिजे, गोरगरिबांना न्याय मिळायसाठी मनोज जरांगे पाटलाने आंदोलन केलं. मी म्हणतोय महाराष्ट्रात ही भ्रष्टाचार चालला आहे, अत्याचार चालला आहे, हुकुमशाही चालली आहे. खुलेआम तुम्ही मर्डर करायला लागला. खुलेआम एखाद्या सामान्य सरपंचाला, जनताच्या कार्यकर्त्याला, सामान्य कार्यकर्त्याला, राजकारणी लोकांचा पण हात आहे म्हणले मनोज जरांगे पाटील. असणार राजकारणी लोकांचा सरपंचाला, आता तुम्ही सामान्य कार्यकर्त्याला, सामान्य जनताच्या सेवकला, सरपंचला आज तुम्ही मारलं, त्यांच्यावर जीव घेतला, त्यांचा मारपीट केली. पोलिसांनी काय घेतले, महाराष्ट्रातलं सरकार, महाराष्ट्रातलं मुख्यमंत्री काय करायला लागले, महाराष्ट्रातलं पोलीस प्रशासन, महाराष्ट्रात खुलेआम हत्या व्हायला लागली, गुंडगिरी वाढायला लागली, हुकुमशाही वाढायला लागली. गोरगरिबांनी, सामान्य जनतांनी कसं सुरक्षा राहायला पाहिजे, सरकारने ह्याची दखल घ्यायला पाहिजे, पोलिसांनी सगळी दखल घ्यायला. महाराष्ट्रात तरुण पिढीनं, महाराष्ट्रातल्या यंगस्टार पिढीनं कुठं अन्याय होईल तिथं अन्यायाला माझं वाचा फोडायचं काम मी सांगते जातो. एक सामान्य कार्यकर्ता, जनतांसाठी लढतो, जनतांसाठी मी तर चालत, मी कोणाला घाबरत नाही. महाराष्ट्र ही तरुण पिढीनं बघा, ही भ्रष्टाचार चालला, ही अत्याचार चालला आहे. बघा आता तर तुमचं डोळं उघडा, आता तर तुमचं मन उघडा. आता बघा, तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात एखाद्या सामान्य सरपंचला, सामान्य कार्यकर्त्याला, सरपंच आपला बीडचं सरपंच आपलं बीडमधनं चाललेलं आपलं कुठं तर त्यांच्यावर जीव त्यांचा घेतला. त्यांची आता फॅमिली, त्यांचं परिवार, ते काय त्यांच्यावर काय त्यांचं हाल चाललं असतं, त्यांच्यावर काय गुजरत असेल, हे महाराष्ट्रातल्या जनताने, महाराष्ट्रातल्या तरुण पिढीने, महाराष्ट्रातल्या यंगस्टार पिढीनं विचार घ्यायला पाहिजे.